आयोग माहिती देत नसेल तर राजकीय पक्षांनी नाक दाबून तोंड उघडावे. प्रकाश आंबेडकरांसारखी हिंमत महाविकास आघाडी दाखवेल का? राज्यात 5 टप्प्याचे लोकसभा मतदान 20 तारखेला पूर्ण झाले. त्याला 5 दिवस लोटले तरी राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्लिंगम यांनी माध्यमांसमोर येऊन 5व्या टप्प्याअखेर राज्यात एकूण किती मतदारांनी आपला हक्क बजावला याची आकडेवारी जाहीर केली नाही. मतदान संपताना प्रत्येक मतदार केंद्र प्रमुख उपस्थित राजकीय पक्ष प्रतिनिधींना पोलिंग एजंट ही माहिती एका कायदेशीर पत्रात अधिकृतपणे लिहून देतो आणि तीच माहिती आयोगाला कळवतो. ही माहिती मिळण्यास 24 किंवा 36 तास लागतात. पण 2 दिवसात आयोग ही आकडेवारी जाहीर करते असा आजवरचा अनुभव आहे. पण सध्या केंद्रीय निवडणूक आयोगानेच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन अशी माहिती देणे कायद्याने आम्हाला बंधनकारक नाही असे निर्लज्जपणे सांगून टाकले आहे. जी माहिती म्हणजे रिअल टाइम डेटा आहे, दर 2 तासांनी मतदानाच्या दिवशी जी दिली जाते तीच ही माहिती शेवटच्या मतदानापर्यंत किती मते पडली हे जाणून घेण्यासाठी मतदारांना अधिकार नाही असे आयोगच म्हणतो आहे. हे अजबच तरकट आहे. लोकांनी कोणत्या मतदार केंद्रात किती मतदान केले हे त्यांना जाणून घेण्याचा अधिकार नाही असे कोणत्याच कायद्यात नाही. असे कोणी अन्य नाही. स्वतः आयोगाने गेल्या 75 वर्षात पहिल्यांदाच आणि ते सुद्धा प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयात सांगणे यातच हे स्पष्ट होते की या माहिती देण्याने आयोगाचा गोरखधंदा बाहेर येण्याची शक्यता आहे. अन्यथा असे आयोगाने सांगण्याचे काहीच कारण नाही. आयोगाला या माहितीमध्ये छेडछाड किंवा विवाद वाढण्याची शक्यता वाटते असे त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र मुळात किती मतदान झाले हे माहीत झाल्याशिवाय नेमके कोणत्या पक्षाला किती मतदान झाले हे कसे समजायचे? म्हणजे त्याचा ताळमेळ तरी कसा लावायचा? जी प्रक्रिया अनेक वर्ष सुरू आहे ती एकदम कशी का आणि कोणत्या आदेशाने बदलण्यात आली याचे उत्तर आता आयोगाला द्यावे लागणार आहे. मुळात राज्यात सर्वच मतदान केंद्रावर भाजप वगळता अन्य पक्षाच्या पोलिंग एजंट्सकडे ही माहिती देण्यात आली नसल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. गंमत अशी की भाजपच्या नावे ठणाणा करणारे कोणतेही नेते पक्ष आता यावर आपल्याकडची आकडेवारी आयोगाने दिली की नाही आणि दिली असेल तर ती काय आहे हे सांगायला पुढे येत नाही. कारण फॉर्म 17 सर्वच मतदान केंद्रावर हजर सर्वच पक्षांच्या राजकीय प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरी घेऊन त्यांना भरून देण्यात येतात. मग राज्यातील सर्व इंडिया आघाडीचे नेते आपल्याकडच्या प्रत्येक मतदारसंघातील आकडे जमा करून जाहीर का करत नाहीत? त्यामुळे आयोगाची अडेलपणाची भूमिका उघडी पडेल. आयोग ती माहिती नाकारू शकत नाही कारण केंद्र बंद होताना ती दिली जाते. त्यासाठी उठसूट न्यायालयात जाण्याची काय गरज आहे? याचे कारणही अनाकलनीय आहे. सर्वोच्च न्यायालयात ADR या सेवाभावी संस्थेने याचिका दाखल करून लोकसभा मतदानात अचानकपणे आयोगाकडून 1,07,00,000 मते 11 दिवसांनी वाढल्याचे जाहीर करण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला फॉर्म 17C चा डेटा सार्वजनिक करण्यासाठी तो वेबसाईटवर देण्यास सांगितले आहे. मात्र आयोगाने या आदेशालाच आव्हान देत प्रतिज्ञापत्र देऊन असा काही कायदा नाही असे म्हणत ही माहिती जाहीर केल्यास भानगडी वाढतील असे म्हटले आहे. शिवाय हा डेटा लीक झाल्यास त्याची छेडछाड होऊ शकते असेही आयोगाने म्हटले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या बार संघटनेचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की 4 जून रोजी मतमोजणी सुरू करण्यापूर्वी त्या मतदारसंघात एकूण मतदानाची आकडेवारी जाहीर करून मग निकालाची आकडेवारी आयोगाने जाहीर करावी. त्यामुळे आयोगाच्या कामकाजावर लोकांचा विश्वास वाढेल आणि पारदर्शीपणाची आयोगाची प्रतिष्ठा अबाधित राहील. असे असले तरी राज्यात वंचित बहुजन पक्षाकडून प्रत्यक्ष मतदानानंतर निवडणूक आयोगाद्वारे राजकीय पक्ष प्रतिनिधींना देऊन जाहीर करण्यात आली ती मतदानाची आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहिला टप्पा 19 एप्रिल मतदानाच्या दिवशी 60%, 30 एप्रिल फायनल डेटा 66.1%,
मात्र यामध्ये प्रत्यक्षात पडलेल्या मतांचा नेमका आकडा देण्यात आला नाही, जो फॉर्म 17C मध्ये अपेक्षित आहे. दुसरा टप्पा 26 एप्रिल मतदानाच्या दिवशी 61%. 30 एप्रिल फायनल डेटा 66.7%. तिसरा टप्पा 7 मे मतदानाच्या दिवशी 64.4%. 11 मे फायनल डेटा 65.6%. चौथा टप्पा 13 मे मतदानाच्या दिवशी 64.6%. 17 मे फायनल डेटा 69.1%. पाचवा टप्पा 20 मे मतदानाच्या दिवशी 60%. 23 मे फायनल डेटा 62.2%. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आयोगाला अशा प्रकारे आकडे देऊन ही आकडेवारी योग्य आहे की नाही यावर बोलायला भाग पाडले आहे. मात्र निवडणूक आयोग आता तोंड कधी उघडणार ते पाहायला हवे. 6व्या टप्प्याअखेर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन 6 टप्प्याचे अंतिम आकडेवारीसह एकूण मतदान जाहीर केले आहे. ही मखलाशी आता न्यायालयात आकडेवारी देता येणार नाही. या तर्कटाशी आयोग कशी जोडणार हेच आता चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणीत दिसण्याची शक्यता आहे.